मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधी आंदोलकांचा पंचगंगा नदीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नदीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाच्या वेळेला राजू शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन। खासदार विशाल पाटील आंदोलनामध्ये सहभागी। सरकारनं बळजबरीनं महामार्ग करू नये, विशाल पाटील यांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्गाविरोधात धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत। हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जीआरची शेतकऱ्यांकडून होळी। शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास विरोध। परभणी नांदेड महामार्गाच्या वसमत शहराजवळ रास्ता रोको। नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर भाटेगाव शिवारात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शक्तीपीठ महामार्गाला विरोध। काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या। बीडच्या अंबाजोगाईमधील धायगुडा पिंपळा इथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन। किसान सभा आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी। वाहनांच्या लांबच लांब रांगा। परभणीच्या पिंगळीमध्ये शेतकऱ्यांनी बैलगाड्यांच्या साहाय्याने रस्ता अडवला। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक। परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध। मोजणीला विरोध करण्याचा बैठकीमध्ये ठराव। पूर्णा तालुक्यामधल्या सुरवाडी तसंच सोनपेठ तालुक्यामधील काही गावात मोजणीसाठी अधिकारी येणार। नांदेड हिंगोली महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध। राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको। मोहोळ ते पंढरपूरकडे जाणारा पालखी मार्ग शेतकऱ्यांनी रोखला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी। नांदेडच्या मालेगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी नांदेड वसमत महामार्ग रोखला। बीडच्या बर्दापूर फाटा इथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर ते लातूर महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला। वाहनांच्या रांगा। लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। ढोकी इथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवलं। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन। नांदगाव चौक परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गाला खड्डे पडल्यानं कारवाईची मागणी। नाशिकच्या येवल्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ख्रिश्चन बांधवांकडून निषेध। ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य। तहसील कार्यालयावर मोर्चा। नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। शेतकऱ्यांचं चक्क उलटं लटकत अनोखं आंदोलन। गावातील समस्यांबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप। सोलापूरमध्ये थकीत ऊस बिलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन। अक्कलकोट तालुक्यामधल्या एमएससीबी चौकामध्ये रास्ता रोको। थकबाकी त्वरित अदा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी शिवसैनिक आक्रमक। शिमला मिरचीच्या बोगस रोपांमुळे लाखोंचं नुकसान झालं। साताऱ्यामधल्या औंध इथल्या शेतकऱ्यांचे आरोप। कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत नुकसान भरपाईची केली मागणी। शनी शिंगणापूर देवस्थानच्या बनावट अॅपद्वारे फसवणूक। कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप। काँग्रेसच्या कामगार विभागाचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांच्या उपोषणाला सुरुवात। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या विरोधात 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू। 7 शेतकऱ्यांची तब्येत खालावली। सरकारनं कर्जमाफी न केल्यास आंदोलन करण्याचा पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांचा इशारा। शेतमालाला हमीभाव देण्याचीही शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या सालार जंगमधील 150 कोटींच्या जमिनीचे प्रकरण। भुमरेंचे ड्रायव्हर जावेद शेखची काल 9 तास चौकशी। आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी। बीडमध्ये अनधिकृत बॅनर हटवल्यानं नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत गोळी घालण्याची धमकी। शैलेश नायकवडे यांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप। शैलेश नायकवाडेच्या अटकेच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 1 दिवस काम बंद आंदोलन। भोकरदनचे आमदार संतोष दानवेंनी केदारखेडा इथल्या ग्रामीण रुग्णालयाची केली पाहणी। गर्भवती महिलेवर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उघडली। नांदेडमध्ये वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन। माळशिरसमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण। सदाशिवनगर इथे पार पडला सोहळा।
संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान, भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचा सोलापूरमध्ये प्रवेश. अकलूजमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मानाचं तिसरं रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पंढरपुरात 11 पुजाऱ्यांना आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 11 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा संपन्न होणार. मानाच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यानं पालखी परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पोलिसांची गस्त. संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं परंडा तालुक्यामध्ये आगमन, परंडा तालुक्यात पालखीचं जल्लोषात स्वागत. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाची तपासणी मोहीम, हॉटेल्स, किराणा दुकानं, दूध डेअरी तसंच बासुंदी, खवा, पेढा विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर चिपळूणमध्ये जोरदार पावसाची हजेरी, चिपळूण तालुक्यामध्ये भात लावणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. अकोल्यामध्ये 4 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता, नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामधील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 3 दरवाजे उघडले. 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ, 14,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका, कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागामधील 7 मार्ग बंद, नाल्यांना पूर आल्यामुळे रात्रीपासून येचा बंद, गावांचा संपर्क तुटला. गडचिरोलीमधल्या 38 दरवाजे असलेला चिचडोह बॅरेजचा 1 दरवाजा उघडला. वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे टप्प्याटप्प्यानं उघडणार, नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढला. रायगडच्या माणगावमधील चणाट धबधब्यावर 1 व्यक्ती बुडाला, बचाव पथकाकडून बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू, यंदाच्या पावसाळी पर्यटनाची 5वी दुर्घटना. सातारा जिल्ह्यामधल्या कोयना धरणामध्ये 29,793 क्युसेकनं पाण्याची आवक, कोयना धरण 50% भरल्यानं कोयना नदीपात्रामध्ये 1,050 क्युसेकनं विसर्ग सुरू. चंद्रपुरातील ताडोबामधील कोर भागामधील सफारी आजपासून बंद, 3 महिने कोर भागामधील पर्यटन बंद असणार. गेल्या वर्षभरात ताडोबाला एकूण 4,06,000 पर्यटकांची भेट. बुलडाणा जिल्ह्यामधल्या लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट. आंबोली घाटामध्ये मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकामधील पर्यटकांचा धुडगूस, धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी, व्हिडिओ व्हायरल. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.